This is officially our day 2 in Goa and we have just started our day. So hello guys, this is Mrunal and welcome to my mini vlog. So 10 hours ची पूर्ण झोप कंप्लीट केल्यानंतर वी गॉट फ्रेशन अप आणि आम्ही आता निघालेलो आहोत नाश्ता करायला. भूक एकदम भयंकर लागली होती, त्यामुळे बकासुरासारखं पूर्ण नाश्ता भरपेट खाऊन आम्ही निघालो गोवा एक्सप्लोर करायला. By the way, we are in North Goa at the moment and we stopped at Florist. कारण मला छान बुके मिळणार होता. बुके घेऊन आम्ही निघालो द फेमस पारा रोड एक्सप्लोर करायला. थोडं लवकर पोहोचलो होतो, त्यामुळे इथे जास्त क्राऊड तर नव्हता, पण लोक ऑलरेडी होतीच तिथे. तुम्हाला जर पारा रोडला जाऊन छान फोटोज व्हिडिओज काढायचे असतील ना, तर आय वुड सजेस्ट की तुम्ही ना अराउंड 8:39 तिथे पोहोचा. तिथून पुढे आम्ही पोहोचलो अरंबोल बीचला. तिथे पण आमचं जरा फोटोशूट वगैरे झाला, काही व्हिडिओज पण काढली. अँड आय हॅव ऑल्सो कॅप्चर्ड समथिंग विच यू गाइज कैन ऑलरेडी सी. यार मेरी ना एक बहुत बुरी आदत है, मेरे पास कोई कुछ बेचने आ जाए और मैं वो ना खरीदू, ऐसा तो हो ही नहीं सकता. तिथून पुढे आम्ही गेलो मोरजिम बीचला आणि नारळ पाण्याची खूप जास्त गरज होती, म्हणून दोघांनीही नारळ पाणी घेतलं. बाय नाव इट वॉज अराउंड 1 PM आय गेस आणि वातावरण खूप गरम झालेलं होतं. मग काय थोडा वेळ अजून बीचवर टाईम स्पेंड केल्यानंतर वी वॉन्टेड टू गो बॅक टू हॉटेल आणि वाटेतच आम्हाला पाऊस लागला. खूप मस्त वाटलं. पण पुन्हा पोटोबा केला, थोडा रेस्ट केला आणि संध्याकाळी आम्ही पुन्हा निघालो बाहेर जायला डिनरसाठी. भूक तर काही इतकी जास्त नव्हती, कारण लंच थोडं लेट झालेलं. पण माझी ना एक सवय आहे, मी जोपर्यंत डिनर करत नाही ना तोपर्यंत मला रात्री व्यवस्थित झोपच येत नाही. तुम्हाला पण ना जर अशी सवय असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. बाय द वे इथलं शँडेलियर ना मला खूप आवडलेलं, म्हणून मी त्याचा स्पेशली फोटो घेतला आणि व्हिडिओमध्ये तर बाकी तुम्ही बघूच शकता. The man you can see was with us and he has guided us to the dining area. मशरूम सूप ऑर्डर केलेलं. इट वॉज आय थिंक 7.5 on 10. त्यानंतर पिझ्झा, ओ माय गॉड, इट वॉज 10 on 10. बिर्याणी पण ऑर्डर केलेली आणि आय थिंक इट वॉज 8.5 on 10. आणि माय फेवरेट टेंडर कोकोनट आईस्क्रीम, हे तर एकदम 11 on 10. हे तिथलं होममेड आईस्क्रीम होतं आणि शेफ स्पेशालिटी ॲज वेल, तर खूपच छान होतं. आणि असं करून आम्ही आमचं डिनर फिनिश केलं आणि आम्ही निघालो बागा बीचला जायला. तिथे थोड्या वेळ बसलो, थंड हवेत मस्त चिल केलं. आणि डे 3ला आम्ही नेमकं काय काय केलं हे बघण्यासाठी स्टे ट्यून्ड. सो सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. टिल देन बाय.